गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आज आपण शिकणार आहोत आयन्स म्हणजे काय. काय म्हणलं बेटा, आयन्स म्हणजे काय. तुम्ही कधी ऐकलं असेल ना, मिनरल्स आयन्स, इस पाणी में मिनरल्स होते, इस पाणी में आयन्स होते, आहे की नाही. तर आयन्स म्हणजे काय हे शिकणार आहोत आपण. पहा बेटा, आयन्स म्हणजे पहा, लक्षात घ्या, एखाद्या एलिमेंटवर, काय म्हणलं मी, एखाद्या एलिमेंटवर असलेला चार्ज, आहे की नाही. जर एखाद्या एलिमेंटवर, नुसतं एलिमेंट नाही, जर एखाद्या एलिमेंटवर, ॲटमवर किंवा मॉलिक्युलवर, काय म्हणलं मी, जर एखाद्या एलिमेंटवर किंवा ॲटमवर किंवा मॉलिक्युलवर, या सर्वांना काय म्हणतात, या सर्वांना तुम्ही एलिमेंट, ॲटम, मॉलिक्यूल या तिघाला मला एकच नाव द्यायचं असेल, एका नावानं यांना संबोधायचं असेल, मला या तिघाला एकाच नावानं ओळखायचं असेल, तर यांना तुम्ही काय म्हणू शकता, केमिकल स्पेसिस. काय म्हणू शकता, केमिकल स्पेसिस, आहे की नाही. जर समजा एखाद्या केमिकल स्पेसिसवर नेट इलेक्ट्रिक चार्ज असेल, काय, एखाद्या केमिकल स्पेसिसवर नेट इलेक्ट्रिक चार्ज असेल, जर एखाद्या केमिकल स्पेसिसवर, मग ती केमिकल स्पेसिस एलिमेंट असू शकते, ॲटम असू शकते, मॉलिक्यूल असू शकते. एलिमेंट, ॲटम, मॉलिक्यूल्स या सर्वांना काय म्हणायचं, केमिकल स्पेसिस म्हणायचं. काय म्हणायचं, केमिकल स्पेसिस म्हणायचं. जर समजा एखाद्या केमिकल स्पेसिसवर नेट इलेक्ट्रिक चार्ज आला, जर समजा एखाद्या केमिकल स्पेसिसवर नेट इलेक्ट्रिक चार्ज आला, आहे की नाही, त्यांना आयन्स असं म्हणत असतात, आहे की नाही. द केमिकल स्पेसिस विच हॅव नेट इलेक्ट्रिकल चार्ज, द केमिकल स्पेसिस विच हॅव नेट इलेक्ट्रिकल चार्ज. मग तो चार्ज पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतो, मग तो चार्ज निगेटिव्ह सुद्धा असू शकतो, आहे की नाही. एखाद्या केमिकल स्पेसिसवर म्हणजे एखाद्या ॲटमवर, एखाद्या मॉलिक्यूलवर, एखाद्या एलिमेंटवर पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा येऊ शकतो, निगेटिव्ह चार्ज सुद्धा येऊ शकतो, आहे की नाही. मग अशा पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसला, निगेटिव्ह चार्ज केमिकल स्पेसिसला आयन्स म्हणत असतात. म्हणजे एखाद्या केमिकल स्पेसिसवर चार्ज आला, एखाद्या केमिकल स्पेसिसवर चार्ज आला, आहे की नाही, त्यांना आयन्स असं म्हणायचं. आयन्स म्हणजे पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज. काय, आयन्स म्हणजे पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. ओके, लक्षात घ्या. म्हणून आयन्सची डेफिनेशन काय पहा, मी लिहितोय तर. ओके, द केमिकल स्पेसिस, द केमिकल स्पेसिस which have net electrical charges. Okay, the chemical species which have net electrical charge is called as ion. आहे की नाही. पहा बेटा, आता आहे की नाही, तुम्हाला नोट्स मी देईल कधीतरी, म्हणजे PDF बनवून देईल, काहीतरी देईल, किंवा झेरॉक्स ठेवल, एखाद्या झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स ठेवल. ओके, पण तुम्ही म्हणसाल सर नोट्समधली डेफिनेशन वेगळी आहे, इथली डेफिनेशन वेगळी आहे. अरे बाबा, तुम्ही डेफिनेशन कुठलीही घ्या, तुम्ही फक्त आहे की नाही कॉन्सेप्ट समजा, आहे की नाही. डेफिनेशन कोणतीही लिहा, त्याचा अर्थ एकच. तुम्ही कॉन्सेप्ट समजा फक्त, की बा आयन्स कोणाला म्हणायचं, आहे की नाही. पहा, एखादी केमिकल स्पेसिस आहे, त्या केमिकल स्पेसिसवर समजा नेट इलेक्ट्रिकल चार्ज असेल, नाही, एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल, त्यांना काय म्हणायचं, आयन्स म्हणायचं. इज कॉल्ड ॲज आयन्स, आहे की नाही, इज कॉल्ड ॲज आयन्स. ओके, पहा, एखाद्या केमिकल स्पेसिसवर चार्ज येणे, एखाद्या केमिकल स्पेसिसवर चार्ज येणे. ओके, जर एखाद्या केमिकल स्पेसिसवर चार्ज आला, मग तो पॉझिटिव्ह चार्ज असो किंवा निगेटिव्ह चार्ज असो, तर तशा केमिकल स्पेसिसला आयन्स म्हणायचं. काय म्हणायचं, आयन्स. मग असे आयन्स किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे. आयन्स आर ऑफ टू टाइप्स. पहा, मी काय म्हणत आहोत, आयन्स आर ऑफ टू टाइप्स, आहे की नाही. हे व्यवस्थित नोट करत राहू, आहे की नाही. जर तुम्ही असं व्यवस्थित पाहून लिहिलं तर तुम्हाला माझ्या नोट्सची गरज सुद्धा लागणार नाही. हे नोट सफिशियंट आहेत. ओके, लक्षात घ्या. आयन्स आर ऑफ टू टाइप. आयन्स आर ऑफ टू टाइप. एक पॉझिटिव्हली चार्ज
आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स. आयन आहे की नाही, पहा लक्षात घ्या. आयन्स हे दोन प्रकारचे असतात, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स. पॉझिटिव्हली चार्ज आयन्सला कटायन्स म्हणतात. निगेटिव्हली चार्ज आयनला अनायन्स म्हणतात. काय म्हणतात? अनायन्स. निगेटिव्हली चार्ज आयन्सला अनायन्स म्हणतात. लक्षात घ्या, पॉझिटिव्हली चार्ज आयन्सला कटायन्स म्हणतात, निगेटिव्हली चार्ज आयन्सला अनायन्स म्हणतात. लक्षात घ्या. आता पॉझिटिव्हली चार्ज आयन्स म्हणजे कटायन्सचे एक्झाम्पल कोणते? Na पॉझिटिव्ह आहे की नाही, Mg पहा लक्षात घ्या, Li पॉझिटिव्ह, Na पॉझिटिव्ह, K पॉझिटिव्ह, Mg डाय पॉझिटिव्ह आहे की नाही, त्यानंतर Ca डाय पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर Al ट्राय पॉझिटिव्ह आहे की नाही. हे जे आहे ना लिथियम पॉझिटिव्ह, सोडियम पॉझिटिव्ह, हे सर्व कशाचे एक्झाम्पल आहे? हे कटायन्सचे एक्झाम्पल आहे. हे सर्व कशाचे एक्झाम्पल्स आहेत बेटा? कटायन्सचे एक्झाम्पल. म्हणजे हे एलिमेंट आहे ना, लिथियम एलिमेंट, सोडियम एलिमेंट, पोटॅशियम एलिमेंट, जर समजा यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला तर यांना कटायन्स म्हणायचं. ओके, जर समजा यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला तर यांना कटायन्स म्हणायचं. अनायन्स म्हणजे कोण? अनायन्स म्हणजे कोण? ज्या केमिकल स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज आहे. एक्झाम्पल कोणते आहेत बेटा त्याचे? अनायन्सचे एक्झाम्पल कोणते आहेत? अनायन्सचे एक्झाम्पल कोणते आहेत है की ना? अनायन्सचे एक्झाम्पल कोणते आहेत? Cl निगेटिव्ह, Br निगेटिव्ह, I निगेटिव्ह, F निगेटिव्ह, O डाय निगेटिव्ह है की नाही, S डाय निगेटिव्ह. त्याच्यानंतर कोणते घेऊ शकता आणखीन तुम्ही है की नाही, SO4 डाय निगेटिव्ह है की नाही. ज्या केमिकल स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज येतो, कोणता येतो? ज्या केमिकल स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज येतो त्यांना अनायन्स म्हणतात. ज्या केमिकल स्पेसिसवर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्यांना कटायन्स म्हणतात. मग डेफिनेशन काय होईल? अरे हेच डेफिनेशन आहे, हेच डेफिनेशन आहे. द लावायचं काय? द पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज कटायन्स, द निगेटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज अनायन्स. एक्झाम्पल हे याचे एक्झाम्पल समजले तर काय आहे बेटा पहा. तर आज आपण महत्त्वाचा पॉईंट शिकलो, त्याला म्हणतात आयन्स. ओके, त्यांना म्हणतात आयन्स. आयन्स म्हणजे एखाद्या केमिकल स्पेसिसवर असलेला चार्ज आहे की नाही. मग पॉझिटिव्ह चार्ज एकही असू शकतो, काही जणांवर दोन पॉझिटिव्ह चार्ज असतात. असं डाय पॉझिटिव्ह लिहा वाटत नसेल, पहा लक्षात घ्या, असं डाय पॉझिटिव्ह लिहायचं. ओके, असं लिहा वाटत नसेल तर हे पहा असं लिहायचं. पण जनरली आपण असं लिहितो, हे बघा Al ट्राय पॉझिटिव्ह. आर मध्ये या एल ला आपण असं लिहू शकतो, Al ट्राय पॉझिटिव्ह, म्हणजे 3 पॉझिटिव्ह चार्ज आहे. किती? 3 प्लस चार्ज आहे. किती? 3 प्लस चार्ज आहे की नाही. 2 मायनस आहे, म्हणजे याला असंही लिहिता येते बघा, O डाय निगेटिव्ह आहे की नाही. आर मध्ये याला कसं लिहिता येते? O डाय निगेटिव्ह, O डाय निगेटिव्ह असंही लिहिता येते आहे की नाही. म्हणजे 2 निगेटिव्ह चार्ज आहेत. किती? 2 निगेटिव्ह चार्ज आहेत, लक्षात घ्या. तर यांना काय म्हणायचं बेटा? आयन्स म्हणायचं. एखाद्या केमिकल स्पेसिसवर नेट इलेक्ट्रिकल चार्ज असणे तेव्हा त्या केमिकल स्पेसिसला आयन म्हणायचं. काय म्हणायचं? आयन्स. आणि लक्षात घ्या, आयन्सचे 2 टाईप, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स. पॉझिटिव्ह वाल्याला कटायन म्हणायचं, निगेटिव्ह वाल्याला अनायन म्हणायचं. लक्षात घ्या, या कटायन्सचं अनायन्स सोबत काय होत असते माहिती आहे का? अट्रॅक्शन होत असते. जर समजा आपण Na जोडी Cl सोबत लावतो म्हणलं, हे Na पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह, तर NaCl तयार होते है की नाही. कारण लक्षात घ्या, कटायन्स आणि अनायन्स मध्ये काय असते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. कोणतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ. मग कटायन्स आणि अनायन्स या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन झालं तर हा Cl या Na सोबत जोडू शकते. पहा, हा Br, हा K, Br, K पॉझिटिव्ह, Br निगेटिव्ह, म्हणजे असा KBr तयार होईल ना. पोटॅशियम ब्रोमाइड, सोडियम क्लोराइड है की नाही, सोडियम क्लोराइड है की नाही. आणखीन कसं? F, L आहे, असं तुम्ही बनवू शकता ना. पाहायचं निगेटिव्ह वाला, पाहायचं पॉझिटिव्ह वाला, जोडून टाकायचं है की नाही. असं करून तुम्हाला मॉलिक्यूल बनवता येते, न्यूट्रल मॉलिक्यूल. लक्षात घ्या, हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर निगेटिव्ह आहे.
निगेटिव्हनं पॉझिटिव्हला कॅन्सल केलं म्हणजे हे काय झालं, न्यूट्रल झालं. कसं झालं, न्यूट्रल झालं. ओके, पॉझिटिव्हनं निगेटिव्हला कॅन्सल केलं म्हणजे ते काय झालं, न्यूट्रल झालं. विषय संपला, आहे की नाही. हे सोपा असते बेटा, तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष देत राहा, आहे की नाही. हे नोट डाऊन करा. ओके, चला मुलांनो, तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. तर त्यानं सांगितलं कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. दिलेला चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. काहीच नाही आपल्याला, ऐक ना, आठवीमधलंच आहे हे. हे आठवी ज्यानं व्यवस्थित शिकली त्यांना एरी जमते, इतकं अवघड नाही आहे. पहा, लक्षात घ्या. एलिमेंट आहे, त्यांचे ॲटॉमिक नंबर आहे, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं, ते 2, 8, असं तसं लिहायचं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लिहायचं आणि व्हॅलन्सी लिहायचं. पहा, मी तुम्हाला पद्धत सांगतो कसं लिहायची. लक्षात घ्या, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 1, आहे की नाही. हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती, 2, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. पहा, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, आहे की नाही, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 2, 1, आहे की नाही. 2 आणि 1, 3. बेरिलियमचा 4, 2, बोरॉनचा 5, 2, कार्बन 6, 2, 4, नायट्रोजन 7, 2, ऑक्सिजन 8, 2, फ्लोरीन 9, 2, निऑन 10, 2, ऐक ना. आता 8 कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जाईल 11, 2, 8, 1. इथं सोडियम नंतर मॅग्नेशियम सुद्धा येते, लिहा वाटत असेल तर मॅग्नेशियम आहे की नाही. मॅग्नेशियम 12, 2, 8, 2. लक्षात घ्या. आता ऐक नाही, इथं ऐक नाही, तिसरा कॉलम दिला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेलमध्ये, लास्ट. व्हॅलन्स म्हणजे लास्ट, सगळ्यात शेवटच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पहा, हायड्रोजनमध्ये व्हॅलन्स शेल किती आहे, एकच आहे. इलेक्ट्रॉन किती आहे, याच्यात 2 आहे. पहा, पहिलं शेल, दुसरं शेल. व्हॅलन्स शेल की कोणतं व्हायला, हे 1 व्हायला. मग व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन. पहा, बेरिलियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे. ऐक नाही. बोरॉनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन आहे. ऐक नाही. कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे. नायट्रोजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 5, ऑक्सिजनच्या 6, 7, 8, 1, 2. पहा, शेवटचं शेल म्हणजे हे 1, हे नाही आहे, हे 2 नंबरचं आहे, हे 3 नंबरचं आहे. 3 नंबरचं, याचं 3 नंबरचं शेल म्हणजे शेवटचं शेल, याचं 3 नंबरचं शेल म्हणजे शेवटचं शेल. याच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. ओके, पहा, लक्षात घ्या, याच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. आता या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून आपल्याला व्हॅलन्सी काढता येते. पहा, लक्षात घ्या, कारण व्हॅलन्सी कशावर अवलंबून राहते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांच्यावर व्हॅलन्सी अवलंबून राहते. हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1. हेलियमची व्हॅलन्सी किती आहे, 0. पहा, लक्षात घ्या, हेलियमची व्हॅलन्सी किती आहे, 0. कारण पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2च बसतात, आहे की नाही. ते दोन्ही इलेक्ट्रॉन तुम्ही काढून टाकतो म्हणल्यावर त्याची स्टॅबिलिटी जाईल ना. 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे स्टेबल आहे. स्टॅबिलिटीसाठी 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, 18 इलेक्ट्रॉन पाहिजे, आहे की नाही. 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, 18 इलेक्ट्रॉन पाहिजे. जर एखाद्याच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन, 18 इलेक्ट्रॉन असतील तर ती केमिकल स्पेसिस, तर तो एलिमेंट किंवा ॲटम स्टेबल असेल, आहे की नाही. अन्यथा अनस्टेबल असेल, तेवढा स्टेबल नसेल, आहे की नाही. याच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन म्हणजे याची व्हॅलन्सी 1. याच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, याची व्हॅलन्सी 2. एखाद्याच्या शेवटच्या शेलमध्ये 3. आता इथून जरा लक्षात घ्या, तुम्ही इथं 5 लिहायचं नाही, आहे की नाही, चुकते. पहा, 5 वरून 8 वर जाण्यासाठी, पहा, 5 वरून 8 वर जाण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात, 1, 2, 3 लागतात. मग हे 3 इलेक्ट्रॉन घेईल, देणार नाही, हे 3 इलेक्ट्रॉन घेईल, आहे की नाही. हे 3 इलेक्ट्रॉन घेईल. मग हे काय, याची व्हॅलन्सी किती राहील, 3. 6 वरून 8 वर जाण्यासाठी किती लागतील, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे याची व्हॅलन्सी 2 राहील. 7 वरून 8 वर जाण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागेल, 1 म्हणजे याची व्हॅलन्सी 1. 8 वरून 8 वर जाण्यासाठी किती लागेल, 0 म्हणजे याची व्हॅलन्सी 0. पहा, लक्षात घ्या. आता पहा, डबल
यानं हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर याचे किती होतील 8, म्हणून याची व्हॅलन्सी किती येईल 1, याची व्हॅलन्सी किती येईल 2. तर अशा प्रकारे हे चार्ट कंप्लीट करायचा. लक्षात घ्या, जर तुम्हाला हे चार्ट समजला नसेल तर जेव्हा केव्हा आपला ऑफलाईन क्लास सुरू होईल तेव्हा मी हे डबल घेतो. पण आता आहे की नाही, आपला 8वीचा आपण 8वीमध्ये जे शिकलो होतो ते कन्सेप्ट लावून शिका. कारण कसं आहे, व्हॅलन्सी मी तुम्हाला व्यवस्थित शिकवलं होतं, एक्झाम्पल दिले तुम्ही काढून बी दाखवतं आहे की नाही. पहा लक्षात घ्या. तर असं आहे बेटा. चला, तर हे झालं कंप्लीट द फॉलोइंग टेबल. याच्यात पहिले होते एलिमेंट्स, नंतर होते त्यांचे ॲटॉमिक नंबर. हायड्रोजनचा 1 आहे, बेरिलियमचा 4 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे की नाही. मग त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढले, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून व्हॅलन्सी आहे की नाही. आणि व्हॅलन्सी म्हणजे आपल्याला माहीत आहे कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट आहे की नाही. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. ओके. नंबर ऑफ केमिकल बॉन्ड किंवा काय, नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय वन एलिमेंट विथ अनदर एलिमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. तर अशा प्रकारे हे चार्ट आहे. लिहा व्यवस्थित चार्ट. ओके बेटा. तर आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे व्हेरिएबल व्हॅलन्सी. ओके. व्हेरिएबल व्हॅलन्सी, व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ होत असते बदलणारी. काय, व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ होत असते बदलणारी किंवा वेगवेगळी. ओके. वेगवेगळी किंवा बदलणारी. आहे की नाही. एखादा व्हेरिएबल व्हॅलन्सी. ओके. एखादा एलिमेंट व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतो. ओके. एखादा एलिमेंट व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतो, एखादा एलिमेंट दाखवत नाही. ओके. व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ होत असते बेटा वेगवेगळे. ओके. पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्या किती 118 एलिमेंट, आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट आहेत. त्याच्यातले काही एलिमेंट फिक्स व्हॅलन्सी दाखवतात, काही एलिमेंट व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात. ओके. म्हणजे व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे एखाद्या एलिमेंटची एकपेक्षा जास्त व्हॅलन्सी. पहा मी काय म्हणत आहोत, व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे एखाद्या एलिमेंटची एकपेक्षा जास्त व्हॅलन्सी. ओके. तुम्ही म्हणत असाल आता हे सीयू डायपॉझिटिव्ह आहे की नाही. हा कॉपर म्हणजे काय, तांबा. कॉपर डायपॉझिटिव्ह म्हणजे कॉपर डायपॉझिटिव्ह व्हॅलन्सी दाखवते. म्हणजे कॉपर किती, हे आपलं कॉपर काय आहे Cu+2 ची व्हॅलन्सी दाखवते. असं नाही बेटा, कधी कधी कॉपर आहे की नाही, कॉपर हा +1 ची व्हॅलन्सी सुद्धा दाखवतो. ओके. मग व्हॅलन्सी बदलली की नाही, 2 ची 1 दाखवली, 1 कधी कधी 1 दाखवते, कधी कधी 2 दाखवते. म्हणजे 2 व्हॅलन्सी आहेत. कॉपरला किती व्हॅलन्सी आहेत, 2. मग आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये असे भरपूर एलिमेंट आहे जे की व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात. ओके. जे की व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात. व्हेरिएबल म्हणजे वेगवेगळ्या, कधी कधी +1 दाखवते, कधी कधी +2 दाखवते. म्हणजे अशा वेगवेगळ्या व्हॅलन्सीला, अशा एलिमेंटच्या वेगवेगळ्या व्हॅलन्सीला व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणतात. वेगवेगळ्या व्हॅलन्सीला व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणतात. म्हणजे काय लिहायचं व्हेरिएबल व्हॅलन्सीमध्ये, काय लिहायचं बेटा, समटाइम्स एलिमेंट शोज मोर दॅन 1 व्हॅलन्सी. कधी कधी एलिमेंट एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी दाखवतात. काय म्हणलं मी, कधी कधी एलिमेंट्स एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी दाखवतात. तशा व्हॅलन्सीला व्हेरिएबल व्हॅलन्सी असं म्हणतात. पहा, समटाइम्स एलिमेंट शोज मोर दॅन 1 व्हॅलन्सी आहे की नाही. कधी कधी कॉपर +2 दाखवते, कधी कधी कॉपर +1 सुद्धा दाखवते. मग कॉपरच्या 2 व्हॅलन्स्या झाल्या, म्हणजे हे व्हेरिएबल व्हॅलन्सीज आहेत आहे की नाही. समटाइम्स एलिमेंट शोज मोर दॅन 1 व्हॅलन्सी. ओके. समटाइम्स एलिमेंट शोज मोर दॅन 1 व्हॅलन्सी. कधी कधी एलिमेंट एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी दाखवतात, तर एलिमेंटच्या तशा प्रॉपर्टीला व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणतात. ओके. कॉमा दिस प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट इज known as variable व्हॅलन्सी. आहे की नाही. पहा एक्झाम्पलमध्ये काय, पहा एक्झाम्पलमध्ये इथं मी लिहितो एलिमेंट. एक्झाम्पलमध्ये काय करतो आपण, एक चार्ट बनवतो. इथं काय लिहितो एलिमेंट
आहे की नाही. इथं लिहून बेटा सिम्बॉल त्याचा. ओके, सिम्बॉल आहे की नाही. इथं लिहू द्या आपण व्हॅलन्सी आहे की नाही. इथं लिहू द्यायची आयन. इथं लिहू आपण नेम. पहा लक्षात घ्या, एलिमेंट, पहिला एलिमेंट कोणता आहे आपला, कॉपर आहे की नाही. दुसरा एलिमेंट कोणता आहे आपला, मर्क्युरी. तिसरा एलिमेंट आपला कोणता, आयर्न आहे की नाही. पहिला एलिमेंट आपला कॉपर आहे, मर्क्युरी. दुसरा एलिमेंट मर्क्युरी आहे. तिसरा कोणता आहे बेटा, आयर्न. कॉपरचा सिंबल काय आहे, सी. मर्क्युरीचा सिंबल काय आहे, Ag. आयर्नचा सिंबल काय आहे, Fe आहे की नाही. कॉपर किती व्हॅलन्सी दाखवते, 2 दाखवते आहे की नाही, 1 and 2. मर्क्युरी किती व्हॅलन्सी दाखवते, 1 and 2. आयर्न किती व्हॅलन्सी दाखवते आहे की नाही, 2 and 3 आहे की नाही. आयर्न कोणती व्हॅलन्सी दाखवते, 2 आणि 3 ची व्हॅलन्सी दाखवते. पहा आता यांचे आयन्स लिहिणार. पहिला आयन्स पहा, 1 व्हॅलन्सी वाला आयन्स कोणता, Cu पॉझिटिव्ह. 2 वाला कोणता, Cu डाय पॉझिटिव्ह आहे की नाही. 1 वाला कोणता, Ag पॉझिटिव्ह. 2 वाला कोणता, Ag डाय पॉझिटिव्ह. 2 वाला कोणता, Fe डाय पॉझिटिव्ह. 3 वाला Fe ट्राय पॉझिटिव्ह. Fe ट्राय पॉझिटिव्ह. पहा लक्षात घ्या. आता याला काय म्हणायचं, Cu पॉझिटिव्ह वाल्याला काय म्हणायचं, नाव, नेम, क्यूप्रस. क्यूप्रस याला काय म्हणायचं, क्यूप्रिक. याला काय म्हणायचं, क्यूप्रिक. Cu पॉझिटिव्ह क्यूप्रस, Cu डाय पॉझिटिव्ह क्यूप्रिक. Cu पॉझिटिव्ह क्यूप्रस, Cu डाय पॉझिटिव्ह क्यूप्रिक. Cu पॉझिटिव्ह क्यूप्रस, Cu डाय पॉझिटिव्ह क्यूप्रिक. Ag पॉझिटिव्ह मर्क्युरस. आणि Ag डाय पॉझिटिव्ह मर्क्युरिक आहे की नाही. Fe डाय पॉझिटिव्ह काय म्हणजे फेरस आहे की नाही. Fe ट्राय पॉझिटिव्ह काय, फेरिक. ओके, दिस इज कॉल्ड एज व्हेरिएबल व्हॅलन्सी आहे की नाही. आयर्न Fe 2 व्हॅलन्सी दाखवते, Fe डाय पॉझिटिव्ह, Fe ट्राय पॉझिटिव्ह. मर्क्युरी Ag 2 व्हॅलन्सी दाखवते, Ag पॉझिटिव्ह, Ag डाय पॉझिटिव्ह. कॉपर Cu 2 व्हॅलन्सी दाखवते, Cu पॉझिटिव्ह, Cu डाय पॉझिटिव्ह. ओके, तर अशा एलिमेंट, हे जे एलिमेंट आहेत ना ते वेगवेगळ्या व्हॅलन्सी दाखवतात. कधी 1 पॉझिटिव्ह, कधी 2 पॉझिटिव्ह. हा कधी 2 पॉझिटिव्ह, कधी 3 पॉझिटिव्ह दाखवतो. तर अशा वेगवेगळ्या दाखवणाऱ्या व्हॅलन्सीला, अशा वेगवेगळ्या व्हॅलन्सीजला व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात. ओके, अशा वेगवेगळ्या व्हॅलन्सीला काय म्हणतात, व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणतात. पहा काय असते, कधी कधी एलिमेंट हे काय आहेत बेटा, एलिमेंट. कधी कधी एलिमेंट हे वेगवेगळ्या व्हॅलन्सीज दाखवतात. कधी कधी एलिमेंट वेगवेगळ्या व्हॅलन्सीज दाखवतात, एकपेक्षा जास्त आहे की नाही. कधी कधी एलिमेंट हे एकपेक्षा जास्त व्हॅलन्सी दाखवतात. तर तशा वेगवेगळ्या व्हॅलन्सीला व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणतात आहे की नाही. हे काय, +1 +2 +1 +2 +2 +3 हे काय वेगवेगळ्या व्हॅलन्सी ना. आयर्नची +2 वाली व्हॅलन्सी, आयर्नची +3 वाली व्हॅलन्सी, 2 वेगवेगळ्या व्हॅलन्सी आहेत ना. मग अशा वेगवेगळ्या व्हॅलन्सीला व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणतात. ओके, नोट डाऊन दिस.